जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती। प्रस्तुत सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आयोजित केलेला हा आजचा कार्यक्रम मौजी माकेगाव प्रामुख्यानं श्रीयुत अनंतराव राजेभाऊजी मुंडे सनगावकर यांनी कामधेनू माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी सेवानिवृत्तीचं औचित्य साधून आयोजित केलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम या निमित्तानं कीर्तन सेवेचा सुयोग कुटुंबाचं गावचं प्रेम आणि म्हणून माझा सेवेचा योग आहे। चिंतन म्हणून सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा संत प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबारा संतांनी सांभाळ केल्यानंतर जीव कसा बेडर होतो याचं सविस्तर वर्णन करणारा हा अभंग। अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार तो येणेप्रमाणे अनंतराव ज्या कुटुंबातून या सेवेत प्रवृत्त झाले ते कुटुंबच मुळात दोन्हीकडली ही कुळ वडील आणि आई पारमार्थिक घराणा असल्यामुळं सात्विक पिंड कुळी कन्या पुत्र होती जे सात्विकन तयाचा हरीख वाटे देवा या उक्तीप्रमाणे त्यांचं आईकडलं कूळ आमचंच लाड परिवार आहे। वडिलाकडील मुंडे परिवार दोन्हीही घराणे तेवढीच परमार्थिक अगदी 5वीला माळ अशी आईकडल्या कुटुंबाची परंपरा वडिलाकडे देखील तीच परंपरा त्यामुळे त्यांचं पूर्ण कुटुंब सात्विक कुटुंब आहे। वडील राजेभाऊ दादारावजी मुंडे आणि मातोश्री यशोदाबाई राजेभाऊजी मुंडे अनंतराव यांचे बंधू त्यांचे दुसरे 3 बंधू त्यांच्यासहित 4 जण थोरले श्रीरंगराव 2 नंबर अनंतराव 3 नंबर नवनाथ आणि धाकटा व्यंकट 4ही बंधूंनी आईवडिलाची आज्ञा प्रामाणिकपणे पाळून आपापल्या व्यवसायात उद्योगात नोकरी चाकरीत राहत असतानाही वारकरी संप्रदायाने घालून दिलेल्या चाकोरीच्या बाहेर एकाचंही वागणं आजपर्यंत नाही। कुटुंब पूर्ण सात्विक आहे आणि अनंतरावनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्येष्ठ श्रेष्ठांचे आशीर्वाद घ्यायचं काम आज मुख्य केले। कामधेनू माध्यमिक उच्च माध्यमिक या विद्यालयाचे संस्थापक श्रीयुत कैलासवासी विठ्ठलराव ज्ञानबाजी केंद्रे आणि त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव त्र्यंबकरावजी आमच्या हरिश्चंद्र गुरुजींचे मेहुणे आणि वर्तमान ही सर्वस्व जबाबदारी सांभाळणारे आमचे परम मित्र
प्रभाकरराव त्र्यंबकरावजी केंद्रे आज या कार्यक्रमासाठी आवर्जून वेळ काढून माजी आमदार बबनरावजी खंदाडे साहेब हजर आहेत. गावचीच मूर्ती पण आदरणीय आमचे सुरेशराव लहाने आदी करून ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक अनंतरावर कुटुंबावर प्रेम करत असलेली सहकुटुंब सहपरिवार बरीचशी माणसं या ठिकाणी आज वेळ काढून हजर आहेत. वारकरी संप्रदायातले दिग्गज ज्यांचा आदर्श आमच्यासारखी माणसं घेऊन वाटचाल करतात असे पूज्य श्री हरिभक्तपरायण मधुकर महाराज मोहगावकर. एकीकडं मौनी बाबांनी बी पूर्ण वेळ देऊन आज या कार्यक्रमाची हजेरी लावली आहे आणि मधुबांच्या तोडीला तोड गाण्याच्या बाबतीत आपल्या भागातलं दुसरं रत्न म्हणजे गोविंदराव कोष्टगावकर. आता वाजविणारी वगैरे हे सारी आमची विद्यार्थी बंधू आहेत. टक्केवारीनं सारी गायक वृंद आमचे सुखदेवराव वगैरे बरीचशी सर्वांची नावं घेऊन टाइमपास करत नाही, वेळ काढून या कार्यासाठी उपस्थित आहेत. अनंतरावनी जीवनभर परमार्थिक चाकोरी सोडली नाही महाराज. सेवाच प्रामाणिकपणे सेवा करत असताना काकड आरतीचं भजन म्हणजे त्यांच्या वडिलोपार्जित आवडीचं भजन. अनंतरावचे वडील आणि आमचेही वडील काकड आरतीचे भजने खरे, फार गायक नसायचे पण काकड आरतीचे अभंग पाठ आणि काकड आरती करणं तोच वारसा अनंतरावनी तितक्याच आदराने. आता इथं असतील, कुठे गेले अनंतराव महाराज? काकड आरती महिना कंपल्सरी 4ला काकडा चालू झालाच पाहिजे स्नान करून, हा नियम. इकडं ड्युटी करत असताना सुद्धा काकडा चुकू दिला नाही. म्हणजे ही जी पारमार्थिक चाकुरी आहे त्या सात्विक वागण्याचा परिपाक आहे की आज एवढ्या ज्येष्ठ श्रेष्ठांची त्यांच्यावर काश्मी नजरेनं आशीर्वाद प्राप्त करायचा हा सुवर्ण योग म्हणायचा. आणि आज कुटुंबाचंही प्रेम आणि सर्व ग्रामस्थ मंडळीचं परिसराचं प्रेम म्हणून माझा सेवेचा योग आहे. चिंतनातला अभंगातला भाव हा खरा निरोप समारंभ आहे. सेवानिवृत्ती म्हणजे निरोप समारंभ आहे. आपल्या सर्वांचा निरोप सेवानिवृत्तीनंतर अनंतराव घेत आहेत. तर या पद्धतीनं हा निरोप समारंभ मला वाटतंय याच्या अगोदर विद्यालयात हा पहिलाच झाला असावा. वारकरी संप्रदायाच्या चालीरीती परंपरा दुसरा आहे का? हा दुसरा आहे. म्हणजे याच्या अगोदर कीर्तन वगैरे होऊन झालंय का? कीर्तन नाही झालं, ह्याच्यासाठी पहिला म्हणलोय मी. हा म्हणजे आमचं बी दमेला धरावं लागेल की काही. निरोप समारंभंती हे कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून सर्वांचा सन्मान करून वारकरी संप्रदायाच्या चालीरीतीची त्यांची जीवनिका एकंदरीत वाटचाल आणि म्हणून या पद्धतीनं हा निरोप समारंभ ते करतायत. चिंतनातला महत्वाचा मुद्दा तुकोबराय म्हणतात, संतांनी सांभाळ केल्यानंतर जीव कसा बेडर होतो याचं चिंतन करणारा अभंग. कसे जन्म अनेक घ्यावे लागलेत पुढेही माहीत नाही, पण जन्माची सार्थकता संत सांभाळात कशी आहे याचं दिग्दर्शन करणारा अभंग. फळ त्या वेळेला मिळत असते जेव्हा परिपक्वतेच्या पुढची अवस्था मिळेल, पण त्याला अगोदर पेरावं लागते. फळ येण्यासाठी अगोदर काय करावं लागते? लागवड म्हणा, पेरणी म्हणा, अशी पद्धत आहे. आणि विशेष चांगली फळं येण्यासाठी जमीन सुद्धा तितकी चांगली लागते. सुक्षेत्री बीज पेरीजे.
क्षेत्र बी चांगलं लागतंय ना, कुठं बी काही उगवत नसतं आणि जी पेरलंय तेच उगवतं. काय पेरी कडूची रे मागे मुक्ता फळे, पेरी कडूची मागे मुक्ता फळे, पेरी कडूची रे मागे अमृत फळे, पेरी कडूची मागे अमृत फळे. अर्की वृक्ष केले केवी येती, केवी येती, अर्की वृक्ष केले केवी येती, केवी येती, अर्की वृक्ष केवी येती, केवी येती, पेरी कडूजी रे मागे अमृत फळे. अर्की वृक्ष केळे केवी येती, याचा अर्थ जग जाहीर आहे, जे पेरलंय ती उगवते, पण त्यावेळेला उगवते त्याला पहिली मेहनत असावी लागते. जमीन घरची जरी असली तरी फुकट पीक देत नाही. काय तुकोबा सांगतो, मिराशीचे मोहन शेत नाही देत पीक उगे, नाही देत पीक उगे, नाही देत पीक मिराशीचे मोहन शेत नाही देत पीक उगे, नाही देत पीक उगे, नाही देत पीक उगे, मिराशीचे मोहन शेत नाही देत पीक उगे, नाही देत पीक उगे, नाही देत पीक उगे. मिराशीचे मोहन शेत नाही देत पीक उगे, फुकट पीक देत नाही मला. घरची जरी मिराजदारीची म्हणजे वडलोपार्जित आपल्या नावावर आलेली जमीन, मेरी राशी का नाम होता है मिराशी, आपल्या नावावर आलेली वडलोपार्जित जमीन म्हणजे घरची जमीन जरी असली तरी फुकट पीक देत नाही, देत पीक उगे, त्याला मेहनतच करावी लागते. न करिता निगान काढिता तन, न करिता निगान काढिता तन, कैसे निते कन येते हाता, न करिता निगा न काढिता तन, कैसे निते कन येती हाता. म्हणजे घरची जरी जमीन असली तरी मेहनत ही अनिवार्य बाब आहे. निवडावे तन शेती करावी जतन, शेती करावी जतन, निवडावे तन आणि शेती करावी जतन, म्हणजे मेहनत ही अनिवार्य बाब आहे. आणि कसे शेतकरी जुन्या काळात असा हिवाळा संपत आला की जमीन नांगरायची, चांगली उन्हात तळपू द्यायची, तावून सुराकून निघाली की उन्हाळ्यामध्ये मोगडा पाळी करायची, वेचणी पुकणी करून जमीन निर्मळ करून वाट बघत बसायची. कुणाची? पावसाची. पावसाची. कुणाची? पावसाची. म्हणा तसं कसं कोरडायला पेरता येते, पावसाची वाट बघायची. आणि पाऊस पडला रे पडला की लगेच पेरणी नाही. शाबास. पाऊस पडल्या पडल्या शहाणा शेतकरी पेरीत नाही. पाऊस जरी पडला
तरी जातिवंत जाणकार शेतकरी वापशावर जेवण आले का नाही पाहतो. वापशाची वाट बघावी लागते आणि शास्त्रांनी वापशाला फार मोठी किंमत दिली महाराज. काय वापसा किती किमतीचा आहे? वापशाची किंमत आहे का म्हणजे लक्षात येईल. वापसा एवढा किमतीचा आहे, संसारिक माणसाला ब्रह्मचारी राहिल्याचं प्रमाणपत्र शास्त्र बहाल करतंय वापसा सांभाळल्यावर. विधीने सेवन विषय त्यागाचे समान, विषय त्यागाचे समान, विषय त्यागाचे समान. विधीने सेवन विषय त्यागाचे समान, विषय त्यागाचे समान, विषय त्यागाचे समान. विधीने सेवन विषय त्यागाते समान. विधीपूर्वक जर विषयाचं सेवन केलं तर संसारिक माणूस ब्रह्मचारी राहिल्या एवढं प्रमाणित करते शास्त्र. विषय त्यागाते समान म्हणून वापशाला अनन्यसाधारण किंमत. वापसा जर चुकविला ऐका त्याच्या पावत्या. ज्ञानोबा विधीची वाप चुकवी, अन्यायाचे बीज रोपवी, आणि कुकर्माचा करी राबू जरी, तरी तयाची सारिखे असंभाव्य पाप पिके. मग जन्म कोटीवरी दुःखे जीव भोगी. विठाला 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 विठाला. विधीचा वापसा चुकविला, नाण्याचं बीज जर रोपविलं आणि कुकर्माचा राब केला तरी तयाची सारखेन असंभाव्य पाप पिके. आणि त्याचा परिणाम जन्म कोटीवरी दुःखे जीव भोगी. म्हणून याला एकच पर्याय, वापसा सांभाळावा लागतो. पण कसे वापसा व्हायला या नावाखाली ओल उठून जाऊ नये. बीजन पेरी खडकी आणि ओल नाही ज्याचे बुडकी. किंवा ज्ञानोबा म्हणतात खडकी जैसे वर्षले कागी माझी पेरिले, कर्ममानी जे देखिले स्वप्न जैसे. विठाला म्हणून वापसा अतिमहत्वाचा. आणि कसे वापसा सांभाळला तरीही पेरणीची पद्धत अशी, खोलवोली पाणे ते बीज उत्तम, खोलवोली पाणे ते बीज उत्तम, खोलवोली पडे ते बीज उत्तम, खोलवोली पडे ते बीज उत्तम. उथळाचा श्रम वाया जाय. म्हणून पद्धत अशी आहे, जाणकार शेतकरी पेरणी करून ग बसत नाही, पाठीमाग रासनी नाही तर लोड करतो. ही झाले दृष्टांत.
ज्ञानोबारांनी सैद्धांतिक पद्धतीची सुंदर ओवी सांगितली. ज्ञानोबाराय म्हणतात, नाना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले तैसी झाकी निपजले दान पुण्य. शेतकरी जसा पेरणी केल्यावर बियाला झाकण्यासाठी राशनी नाही तर लोड करून बी झाकून टाकतो, तसं जाणकार साधक पुण्यार्जन करतात. दानादिक वेगवेगळ्या रूपानं पुण्य निर्माण करतात, पण ती केलेलं दान ती झाकून टाकतात, बोलून दाखवत नाहीत. तैसी झाकी निपजले दान पुण्य. म्हणून गुप्तदानाची अनेक ठिकाणी जी परंपरा आहे ती त्याच्यासाठी की ती ओपन राहिल्यावर पावर राहत नाही, पाखरं खाऊन जात असते. तैसी झाकी निपजले दान पुण्य. आणि मग एकदा पद्धतशीर पेरणी झाली की 4-2 दिवसानं जाणकार शेतकरी येडा करायला जातो. पुजोनी देव पाहिजे पेरोनी शेता जाईजे तो शोनी प्रसाद घेईजे अतिथीचा. पेरणी करून 2-4 दिवसानं येडा करायला गेलं. कशासाठी? कसं उगवलंय ते कळत असते, दाट पातळ बेरलेलं कळत. आणि एकदा 4 कोपरे बराबर आले असं लक्षात आलं की अधूनमधून थोडं खत पाणी आणि मग निवडावे तण, मधून मधून थोडं धानाचं बोड रिकामं करीत पद्धतशीर जोपासना केली. माळ रानावरलं जरी असलं तरी पोटऱ्यात आल्यावर इतकं उठावदार दिसतंय ती, काय शेतकऱ्याला खुश करते ती लपक मारून. हा, ती असं लपकत आहे धान्य महाराज. ती त्या धानाची लपकन ती बघितली शेतकरी खुश होतो, पण जाणकार होत नाही. जाणकाराला माहिती आहे पोटऱ्यात आलंय पण काय सांगावं. म्हणून बरीच बाप काल टाईटकन असे जाहीर सांगतात, महाराज जगात बी लेकर आहेत पण आपली वेगळीच आहेत. आमच्या लक्षात येते बहुतेक अजूक निस्वलं नसावं, कारण ती जात निस्वल्यावर कळते. विढाला विठाला 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 निस्वायच्या टायमाला जर मधून काळा कोंबा आला की झाली कथाची कहाणी. कोणत्याच कामाचं नाही महाराज. म्हणून पक्क निस्वईपर्यंत खात्री देता येत ना. निस्वल्यावर फुलवारा लागणं आणि फुलवारा लागून दाणे धरीपर्यंत जर सही सलामत चाललं तर समजायचं बरं. फुलवारा लागलाय आणि दाणे धरायच्या आत वारान गाराचा जर झपका झाला महाराज नुसत्या पिशा हातात येत असतात, ते कुठल्याच थराला बसत नाही. काय कनेविन सोपटीन कणशी लागली घनदाट असा प्रकार होतो. म्हणून त्याला दाणे धरणं महत्वाचं. दाणे धरले खुर्ड्यातून भेड झालंय, खोडायला आले आपल्या भाषेत, आणि खोडायच्या नेटात असला अवकाळी झपका झाला. कशाचा? पावसाचा. खोडायच्या अगोदर जर पावसाचा झपका झाला तर ती हुंड्यात मार खाते. कलर मधून जाते ना. हा, कलरला बी किंमत आहे ना, नाही कशी. म्हणून एवढ्या साऱ्यातून बचून जर सही सलामत घरी येऊन पडलं तर समजायचं काय आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ. जन्मा आलो त्याचे जन्मालो त्याचे
जन्म आलो त्याचे आलो त्याचे जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळीले संगती संगती तुम्ही सांभाळीले संगती आजी फळ झाले आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळीले संगती तुम्ही सांभाळीले सांभाळीले जन्म आलो त्याची आज फळ झाली साची. तुकोबाराय म्हणतात जन्माला आलेल्याचं आज खरं फळ मिळालं. कधी कधी मिळालं फळ? तुम्ही सांभाळीले संगती तुम्ही सांभाळीले संगती तुम्ही सांभाळीले संगती तुम्ही सांभाळीले संगती भय निरसली कैदी तुम्ही सांभाळीले संगती तुम्ही सांभाळीले संगती तुकोबाराय म्हणतात जन्माला आलेल्याचं खरं आज फळ. कधी? तुम्ही सांभाळिली संती तुम्ही संतांनी सांभाळ केला. संत ज्या जीवाचा सांभाळ करतात तो जीव आणि त्याची कर्म याची चौकशी केल्या जात नाही. ज्या जीवाचा सांभाळ संतांनी स्वीकारला संत आपली पावरवर पुनिता गेले विष्णुदाजे संग्या पोलिया दोषे कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे पुनीत केले विष्णुदासे संग्या पोलिया दोषी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे विठ्ठलाचे गाडे पुनीत केले विष्णुदासी संग्या पुलिया दोषी. संत महात्मे कसे पॉवरफुल किंबहुना ते समर्थ आणि समर्थ शब्दाचा अर्थच काय? व्याकरणामध्ये समर्थक पदविधी नावाचं सूत्र महर्षी पाणिनीच. या समर्थ शब्दाचा अर्थ करताना 4 प्रकारात अर्थ केला गेला. सम्यक अर्थ इति समर्थ समर्थे भव सामर्थ्य अथवा संश्लिष्टार्थ इति समर्थ. सम्यक अर्थ दुय्यमार्थाचं द्योतन करतो. सम उपसर्ग पूर्वक प्रयोग केला समर्थ शब्दामध्ये. सम्यक म्हणजे चांगला. अर्थ शब्दाचे अर्थ 2 आहेत. अर्थ म्हणजे इच्छा आणि अर्थ म्हणजे द्रव्य.
ज्याच्याकडं चांगल्या क्वालिटीचा पैसा आहे त्याला बी समर्थ म्हणतात. एक क्वालिटी वापरावं लागते तिथं, कारण नंबर 2चं गुदगुल्या करतंय विठ्ठल. चांगल्या अर्थाचा अर्थनाम पैसा असेल तरी बी समर्थ. अथवा अर्थनाम इच्छा, ज्याची चांगली इच्छा आहे त्याला देखील शास्त्र समर्थ असं म्हणतात. नाही तरी परमार्थ शब्दाचा अर्थ करताना काय केलाय, कर्मधार्यातला प्रयोग आहे. आता सर्व सारी सुशिक्षित आणि जाणकारच आहेत, है की नाही. परमार्थ शब्दाचा अर्थच काय, परमश्च आसौ अर्थश्च इति परमार्थ. परम नाम श्रेष्ठ, अर्थ नाम इच्छा. विशेषेन विशेषेन बहुलम, विशेषणाचा विशेषाबरोबर झालेला संबंध याला बाहुल करते हुए याला व्याकरण शास्त्रामध्ये कर्मधारी असं म्हणतात. विठ्ठल परम नाम श्रेष्ठ ना अर्थ नाम इच्छा. श्रेष्ठ इच्छेचं नाव परमार्थ, म्हणून सम्यक अर्थ इति समर्थ. ज्याची चांगली इच्छा आहे त्याला देखील शास्त्र समर्थ असं म्हणतं. आणि तिसरा अर्थ असा आहे, समर्थे भव सामर्थ्य. ज्याच्याकडं सामर्थ्य आहे त्याला देखील समर्थ असं म्हणतात. आणि चौथा अर्थ आहे संश्लिष्टार्थ इति समर्थ, म्हणजे सम उपसर्गपूर्वक. श्लिष आलिंगने नावाचा धातू आहे. काय श्लिष आलिंगने, संश्लिष्टार्थ इति समर्थ, म्हणजे त्याची आधुनिक शब्दात बोलायचं म्हणजे त्याची प्रत्येक वस्तू व्यक्ती पदार्थाबरोबर डायरेक्ट हॉटलाईन राहते. काय संश्लिष्टार्थ म्हणजे प्रत्येकाबरोबर त्याचा डायरेक्ट संबंध राहतो. कुणी असो, नानोवरा म्हणतात ना, किंबहुना चराचर आपण जाहला. चर असो की अचर असो, प्रत्येकाबरोबर त्याचा डायरेक्ट समन्वय. म्हणून तर ज्ञानोबा आहे शुद्धीपत्राच्या टायमाला ज्ञानोबाराला विचारलं, ए पोरा काय नाव तुझं? ज्ञानोबा तुकाराम. हो भजन ज्ञानोबा. अरे म्हणले योगायोगानं ती पकालीचा रेडा आलेला, त्याचं बी नाव ज्ञानोबा आहे. म्हणले ते रेड्याचं बी नाव ज्ञानोबा, तुझं बी नाव ज्ञानोबा. ज्ञानोबा राय म्हणले, हो आम्ही दोघं एकच आहे. चुरचुर बोलतय, तुम्ही दोघं एक? हो. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. वेगळी कामातया नाही, वेगळे कामातया नाही, वेगळे कामातया नाही. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळी कतया आम्हा नाही. त्याच्यात तर आमच्यात काय बदल, आम्ही दोघं एकच आहेत. दोघं एक आहेत म्हणले. त्याला मारल्यावर तुला लागेल का? म्हणले का लागणार नाही. मैशाची पाठी मारिता आसूड तोची वळ उठी ज्ञानदेवा. ज्ञानोबा म्हणले, हो का माझ्या पाठीवर वळवून टाला. एवढ्यावर स्थिर व्हावं की नाही. ती म्हणले, अरे ही 12 घरचं खाल्लेलं आहे, बंगाली विद्या शिकून आलीत, या बोटास त्या बोटावर करतीत. तू तसा बोलतो तसा रेडा बोलल का? म्हणले का बोलणार नाही. काय बोलल तुम्ही सांगाल ते बोलल का? वेद बोलल का? ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. ओंकार मूळ शब्द प्रणवाचा, ओंकार मूळ शब्द ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. ऋग्वेदच का? त्याचं कारण आहे उच्चार स्वर प्रक्रियेत. चारी वेदात ऋग्वेद कठीण आहे. ऋग्वेदाच्या रुच्च्या म्हणजे मंत्र स्वर प्रक्रियेमध्ये जटिल आहेत.
हा त्याच्यामुळं उच्चार करण्यासाठी ते कठीण. म्हणून ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. ओंकार मूळ शब्द प्रणवाचा याचा अर्थ ओम पासून सुरुवात कर आणि ऋग्वेद बोल म्हणजे याचा अर्थ असा आहे. रेडा बोलला का नाही बोलला? बोलला. रेड्या मुखी वेद बोलविला गर्व द्विजाचा हरविला. रेडा बोल म्हणल्याबरोबर बोलू शकतो. ही जी हॉटलाईन आहे ना ही संश्लिष्टार्थ इति समर्थ. विठाला त्यांची प्रत्येकाबरोबर डायरेक्ट हॉटलाईन राहते. हा म्हणलं की सुरू समर्थाचे घरी सकळ संपदा. या बात आहे. वाह या माऊलीला पाटणं एवढं तुकाराम महाराजाला. समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची. आओ त्यांनी मनावर घेतल्यावर तुका मने आले समर्थाची मना झरी होय राणा रंक त्याचा. संत हे समर्थ आहेत आणि समर्थाने मनावर घेतल्यावर ज्ञानोबा सांगतात एत समर्थ जे जे करी ते न हो नये चराचरी. तेवी तुम्ही संत तया परी बोलवा माते. अनेक थोडं ती गटात बसवती. त्यामुळं संत समर्थ असल्यामुळं कोणत्याही थरातल्या जीवाचा स्वीकार केल्याबरोबर तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. संतांनी ज्या जीवाचा सांभाळ केलाय ना यमन पाहे इकडे काळ नमस्कारी वाडे कोडे म्हणती पहा हो केवढे भाग्य या ज्ञान देवाचे. जग जाहीर आहे म्हणती पहा हो केवढे भाग्य या ज्ञान देवाचे. संतांची ताकद असली ज्या जीवाचा सांभाळ केला त्या जीवाकडं दुःख म्हणा त्रास म्हणा तकलीफ म्हणा फिरकत नाही महाराज. हे पावर आहे त्यांची. काहीतरी पडलंय रे काहीतरी कमी जास्त झालंय. काय झालंय एक गट्टा चढव कमी झालंय. संतांनी ज्याचा सांभाळ केलाय ना कसं आहे संत असे नुसते इशाऱ्यावर काम करतात. संतांनी इशारा करू दे धरी तिच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. संतांनी सांभाळ स्वीकारलाय असं कळलं महाराज. संती केला अंगीकार त्यासी अभिमान थोर. संतांनी स्वीकार केलाय त्याची दोन कामं महत्वाची होतात. कोणती कोणती? एक केलेल्या कर्माला पूर्ण विराम मिळतो आणि जगात कोणत्याच प्रकारची भीती राहत नाही. दोन काम भय निरसली खंती भय निरसली खंती भय निरसली खंती भय निरसली तुम्ही सांभाळे संते तुम्ही सांभाळे संते तुम्ही सांभाळिले संते तुम्ही सांभाळिले संते. हा भय निरासली खंती भय निरासली खंती तुम्ही सांभाळिले संते सांभाळिले संती.
संती भय निरसली खंती. तुकोबाराय म्हणतात तुम्ही संतांनी सांभाळ केल्यावर एकतर जीवनामध्ये भीती नाही, खंती म्हणजे खेद नाही. भय म्हणजे भीती आणि खंती म्हणजे खेद. खेद कशाचा आहे? माणसाला खेद त्याचा आहे. कष्टाचा खेद आहे का? हा, कष्ट केल्याचा शिनवट आहे का? नाही. कष्टाचा माणसाला शिन नाही म्हणा. किती बी कष्ट करू, फक्त कष्ट करून जर हाताला काही नाही लागलं तर मग माणसं मात्र खेद करीत राहतात. काय हा बघा एवढं केलं नाही, काय हा बघा हे असलं आता काय. मनासारखं फळ जर मिळालं तर कष्टाचा माणसाला काही नाही, अहो खेद नाही. खेद कधी? कष्ट करून बी हाताला काही नाही लागलं. अहो चांगल्यापैकी पिकविले, चांगल्यापैकी पिकविले, मेहनत करून पिकविले आणि गपदिशी जी बाहू उतरला ती पुन्हा चढलाच ना. काय मग भाव उतरल्यावर ह्याचा चेहरा उतरतो का नाही उतरत? हा, शिन तयार होतो का नाही होत? खेद होतो. अवकल्पना करा, कोरोना सारखा वैचित्र्यपूर्ण काळ आला होता. असा जर एखादा काळ आहे मी ज्या काळात सर्व काय जगच बंद म्हणायचं आणि अशा घटमटीत ह्या येणेकऱ्यासारखा माणूस जकड म्हातारा हिथून माके गावून रेणापूरला गेलं. ही म्हातार भाजी घेऊन डोक्यावर 20 किलोचं वजन नेलं, ताजी भाजी. आता रोज माणसं डाळीवर भागवा भागवी करणारी असली ताजी भाजी आल्यावर आता इथून त्या रेणापूर किती? इथून जवळ आहे 27 किलोमीटर. किती? 27 किलोमीटर. 27 किलोमीटर जाणं चेष्टा होय. महाराज तिथं गेल्याबरोबर उडी पडली चारी बाजूनं. बाबा कशी दिली भाजी? म्हणला म्हातारा हुशार. म्हातारा म्हणला बोला की कशी घेतात? एक जण म्हणला बाबा किती बी भरू द्या, 500 रुपये किलो. 500 रुपये किलो म्हणे. म्हातारा म्हणला माके गाऊन आलोय, माके गाऊन. फुकट आहे का? एक जण म्हणला बाबा किती बी भरू द्या, 1000 रुपये किलो. आता 1000 रुपये किलोनं भाजी गेल्यावर नव्या कॅट नोटा मोजत असताना म्हाताऱ्याचं काय मान ताटली का पाठ? कुठं दुखत आहे म्हाताऱ्याचं? शेकायला म्हणलं कुठं दुखत आहे का? पुन्हा नोटा मोजायल्यावर दुखत आहे का? तेव्हा कुठंच दुखलं नाही, कुठंच दुखत नाही. कष्टाचा शिन नाही, कष्टाचा खेद नाही. कष्ट करून जर हाताला काही नाही लागलं तर कष्ट मग माणसाला काय होतो? खेद वाटतो. अहो विचार करा, संसारानं माणसं जी शिनारली, संसारामध्ये माणसाला जी खेद उत्पन्न होतो त्याचं एकच कारण आहे, संसार नावाचा आटमच असा आहे त्याला शास्त्राने फळ सांगितलं नाही. काय नाही त्याला? काय नाही? फळ नाही महाराज. यया फळना चुंबिता फूल फूलना तुरंबिता जे काही ते पंडू सुता रुखुची. संसारानं माणसं शेवटपर्यंत हसत ठेवलीत का? कुणी बी म्हणावं शेवटपर्यंत हसत ठेवलीत? बिलकुल नाही महाराज. अहो कुणाच्या काय बेजार आहेत म्हणून तर कशाला सांगू कीर्तनात उगाच. ज्याचं त्याला माहिती आपलं कुठं चमकत आहे ती, पण सारे चमकाच काढतंय कोण? संसार म्हणा. काही नाही महाराज, सुरुवात याला फळं येत नाही, फुलं येत नाही. माणूस हौसानं बायको करतोय, लेकरं बाळण ती तेवढा थाटण ती
आणि पुढं पुढं लेकर जर बापावर अशी मारक्या म्हशीसारखी तुंबाय लागली की बापाला वाटते अरे हे नसती झाले तर बरं झालं असतं की रे. असं होतंय का होत नाही. शिन कधी बरीचशी पोरं जाहीर म्हणत्या काय आमच्यासाठी वेगळं केलंय जगाचीच पद्धत आहे. मग बापाला हलका शिन वाटा येतो का भारी. किती बापानं कमाई करून ठेवू द्या तरी बी पोरग जर उलट बोललं तर पुन्हा पान उतारा करायला बाहेरून आणायची गरज आहे का. खेद होतोच जग जाहीर आहे. कष्टाचा शिन नाही पण कष्ट करून हाताला काही नाही लागलं तर त्रास. पण संतांनी सांभाळ केल्यावर जेवढे जन्म घेतले त्याची एकदाच बिल काढून द्यायची. अनंत जन्मीचा शिन गेला शिन गेला अनंत जन्म धत्ता धत्ता शिन गेला अनंत जन्मीचा जन्मीचा शिन. धन्य आज दिला संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला अनंत जन्मीचा सीन गेला. अनंत जन्मीचा धन्याजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला. अनंत जन्मातला शिनवाटा घालवायची ताकद संतांच्या दर्शनाने. म्हणून तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. खंती कशाची. खंती त्याची आहे केलेलं कर्म आहे आणि फळ काहीच मिळालं नाही काय फायदा आहे. तर बघा कर्म केलं आणि पूर्ण झालं तर व्याकरण शास्त्राप्रमाणे केलेलं कर्म जे भूतकालीन आहे त्याला व्याकरण शास्त्रामध्ये तक्तवतू निष्ठा नावाचा एक त प्रत्यय लागतो. काय भूतकालीन अर्थाचं द्योतन करणारा असे दोन प्रत्यय. एक त अर्धा क आणि त अक्त आणि दुसरा आहे क्तवतू असे दोन प्रत्यय. निष्ठा नावाचं सूत्र आहे तक्तवतू निष्ठा. निष्ठा नावाच्या सूत्राद्वारे क्त आणि तवतू प्रत्यय होता. दोन्हीही प्रत्यय भूतकालीन अर्थाचं द्योतन करतात. केलेल्या कर्माला कर्म कृ शब्द वापरला. केलेल्याचं नाव काय. डुक्रिय करणे नावाचा धातू येऊन अष्टमगणाचा. डुक्रिय करणे म्हणजे करणे अर्थात क्रू धातू आहे. त प्रत्यय वापरला ककार कित गुणवृद्धी निषेध. क्रूच कर बी होत नाही कार बी होत नाही. कर गुण कार वृद्धी कर बी नाही कार बी नाही. क्रूला क्रू राहतो आणि पुढं त प्रत्यय लागतो. ककार कित गुणवृद्धी निषेध ज्याला किंगितीच्या नावाचं सूत्र आहे महर्षी पाणिनीचं. किती कितीचे प्रत्यय परे गुणवृद्धी निषेधत्वात. विठ्ठल विठ्ठल क्रूला क्रू राहतो आणि त प्रत्यय लागतो. क्रू अधिक त मिलके बनताय कृत. कृत म्हणजे भूतकाळात केलेलं जेवढं असल तेवढं त्याचं नाव आहे कृतकर्म. भूतकाळात केलेल्या कर्माला काय म्हणतात. कृतकर्म म्हणजे भूतकाळात केलेलं कर्म. पाठीमागे जेवढं केलंय काय जे केलंय समजा सेवा रूपानं केलंय जसं केलंय तसं केलंय. जी सेवा केली पाठीमाग सेवा ते चला हो नवद्या जीवन सेवा ते आवडे उच्चार नाम
वेदा वेद भ्रम आणि मग तू का झाला असेल कळत भजन कच करा आहे होय. मग भजन करा. हा असं. जी बी पाठीमाग केलंय भूतकालीन केलेल्या कर्माला कृतकर्म म्हणतात. आणि ते कर्म केलेलं कर्म जर पूर्ण झालं असेल किंबहुना त्याला 100% जर फळ मिळाला असेल त्याला पूर्णविराम मिळाला तर पूर्णविरामाच्या दृष्टीनं महर्षी पाणिनीचं सूत्र आहे काय सार्वधातुके यक. काय सर्वच धातूच्या पुढं पूर्णत्वाचं द्योतन करत असताना य यज्ञाचा अर्धा क यक नावाचा प्रत्यय होतो. यकचा ककार कित गुणवृद्धी निषेध पहिल्याप्रमाणे जाहीर आहे. य यज्ञाचा पुढा असल्यामुळं यशे तिच्या नावाचं सूत्र आहे. अर्थात कृत मधल्या तकार उत्तरवर्ती आकाराचा लोप होतो. यश यकार आदी परे प्रत्यय परे अदंतांगत्वात लोपश्यात रस्व आकाराचा लोप झाला म्हणून अगोदर होतं केलेलं कर्म आहे ते कृत कर्म आहे. आता कृत नाही आता कृत. काय झालं ते पाठीमाग जे केलंय ते कृत कर्म आहे. आणि ते कर्म जर पूर्ण झाला असेल तर तकार उत्तरवर्ती आकाराचा लोप होतो. कृत अधिक पुढचा य मिळून सार्वधातुके यकवाला य मिळून कृत्य शब्द बनतो आणि ती केलेल्या कर्माची पूर्णता स्पष्ट करतो. कृत्य कृत्य झालो कृत्य कृत्य झालो कृत्य कृत्य झालो कृत्य झालो इच्छा केली ते पावलो केली ते पावलो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली कृत म्हणजे भूतकालीन केलेलं कर्म ते पूर्ण झालंय तर यकारादी प्रत्यय होऊन शब्द बनतो. बरोबर हा पाहुण्या माणसाला माना असतो. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. केलेलं कर्म पूर्ण झालंय किंबहुना त्याला फळ मिळालंय. कारण तुम्ही सांभाळिले संतांनी सांभाळ केलाय म्हणजे केलेलं कर्म पूर्ण झालंय. आणि संतांनी सांभाळ केला असल्यामुळं कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठल त्याच्यामुळं भीती बी नाही. तो का म्हणे काळ 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 तो का म्हणे आता करुणा शके बळ
पुढे सर करुण शके बळ तुम्ही आता करुण सके बळ करुण शके बळ करू न शके भय निरसाले खंते आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसाली खंते तुम्ही
करू न शके बळ, कारण तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. कसं आहे, कर्म देखील चिल्लर ठरवायचं नाही. वाट्याला आलेलं कर्म यथायोग्य रीतीनं पार पाडणं, जे आमच्या अनंतरावनं आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे ना, यथायोग्य रीतीनं पार पाडणं, ही सुद्धा ईश्वराची सर्वात मोठी सेवा आहे. प्रामाणिकपणे आपली आपली ड्युटी करणं ईश्वराची दांडगी सेवा आहे. हा, स्वे स्वे कर्मण्याभिरतस संसिद्धिम लभते नराः. स्वे स्वे कर्मण्याभिरतस, आपल्या आपल्या कर्मात माणूस जर मग्न होऊन राहिला तर नराः संसिद्धिम लभते, त्याला आपोआप सिद्धी प्राप्त होते. याच्यावरील ज्ञानोबरायचं चिंतन आहे का? तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची आविरा, पूजा केली होया पारा दोषाला. त्या सर्वात्मक ईश्वराला आपलं कर्मरूपी फूल, कसलं फूल? स्वकर्म कुसुमांची आविरा, कर्मरूपी फुलानं त्याला जर समर्पण केलं तर मग तिये पूजे तोषलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. आपलं कर्मरूपी फूल ईश्वराला जर समर्पण केलं तर देव त्याच्या मोबदल्यात त्याला वैराग्य नावाची सिद्धी देऊन टाकतो. आणि वैराग्य म्हणजे जगातला सर्वात नंबर 1चा जिवलग मित्र आहे. वैराग्यासारखा जगात दुसरा मित्र नाही. वितरागते सारिखा, आणि जोडून ठेविला सखा, जो आघविया भूमिका सवे चाले. अनंतरावच्या जीवनात प्रामाणिकपणे अगदी योग्य त्या रीतीनं सेवा करून असेल त्या परिस्थितीत सेवेची आज निवृत्ती म्हणून आयोजित केलेला कार्यक्रम, ज्येष्ठ श्रेष्ठांचे या निमित्तानं आशीर्वाद संपादन केलेत. अनंतरावला अनंत उदंड आयुष्य लाभो, आरोग्यदायी लाभो, आणि त्यांच्याकडून चांगला उत्तर काळात परमार्थ घडो, अशी भगवान ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आलेल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांनी त्यांच्यावर काशवी नजर करून कायम छाया करावी अशी विनंती करतो. आणि पूर्णविराम. जय विठ्ठल. जय जय विठ्ठल. जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, हरी जय विठ्ठल.